ते आम्हाला फायदाच आहे, कारण शेतातलं काम काही चालत नाही त्यामुळे मोकळे असतात. जिल्ह्याच्या ठिकाणी यायला काही अडचणी राहत नाही तिथं, ते जिल्ह्याच्या ठिकाणी येतील अशी परिस्थिती आहे. पक्षाला त्यांना तेवढं सगळं सांभाळून आमचं काम येतो कोणतरी नॅशनल सॅम्पल सर्वेनुसार महाराष्ट्रातला ग्रामीण भाग हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे आणि आज आम्ही बिहारच्या आणि तामिळनाडूच्याही खाली गेलेलो आहे. आता आमच्या खाली फक्त झारखंड राहिलेला आहे. तर याला जबाबदार हे महाराष्ट्रातला सहकार आहे. याच्यातले दूध संघ आहेत की जे भेसळ करून आमच्या मालाला भाव देत नाही आहेत. त्याच्यातल्या बाजार समित्या आहेत की MSP सुद्धा, मिनिमम सपोर्ट प्राइस सुद्धा आम्हाला देत नाहीत. साखर कारखाने आहेत, काटा मारतायत, भाव देत नाही आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं एवढंच आहे की मी मुख्यमंत्री आहे, तुम्ही मला पाठिंबा द्या, मी तुमच्या सगळ्या कारभाराला पाठिंबा देतो, तुम्ही काही लूटमार करा. आता त्यांनी नवी आयडिया काढली की AI काढलं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो कृत्रिम बुद्धिमत्तेने 200 टन एकरी ऊस काढला. आता हे शिकवणं म्हणजे हे नवी एक बारामतीची भानामती सुरू झालेली आहे. हे सगळा विषय तिथून आलेला आहे. बारामती कृषी केंद्र आहे त्यांचं, त्याच्यानंतर त्याच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यानंतर अर्थमंत्री अजितदादा आहेत, त्याच्यामध्ये सहकार मंत्री आहेत आणि स्वतः थोरले पवार साहेब आहेत. अशा सगळ्यांनी मिळून हा जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेतीमध्ये करायचा ठरवलेला आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सहकारी बँक, अनास्कर सारखा माणूस सुद्धा त्याला 500 कोटी रुपये द्यायला लागलेला आहे. तर हे एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज करायचं चाललेलं आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. कारण आम्ही आता 100 टनापर्यंत गेलो, परंतु ऊसाचा भाव गेले 16 वर्ष जे काही 2800-2700 रुपये आहे, तो 3000च्या 3200च्या वर जात नाही. राज्य सरकारने आता देवेंद्र फडणवीसच्या राज्य सरकारने केंद्राच्या CSCP ला कळवलं की यावर्षी टनाला 4000 रुपये भाव द्या आणि त्याने मात्र 3400 रुपये जाहीर केलेला आहे. त्या राज्य सरकारचं म्हणणं सुद्धा केंद्र सरकार ऐकत नाही. तर मी म्हटलं की जे आता महाराष्ट्र राज्याचे कृषी हे जे काही कमिटी आहे, जे आता शेतमालाचे भाव ठरवणारी शेतमाल भाव समिती, तिचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत. आणि पाशा पटेल हे शेतकरी चळवळीतनं पुढे आलेले आहेत. तर त्यांचं जर तिथं ऐकलं जात नसेल तर त्या पदार्थाने राहू नये, राजीनामा द्यावा, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. तर हा जो यायचा प्रयोग आता ऊस शेतीमध्ये चाललेला आहे, हा एक नवा खुळखुळा देऊन शेतकऱ्यांना भुलवण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून मी त्याला बारामतीची भानामती असं नाव दिलेलं आहे. तर याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. आज आमचा पहिला दिवस आहे आणि हे कोल्हापूर जिल्हा हा ऊसाच्या बाबतीमध्ये रिकव्हरी चांगला आहे, उत्पादनात चांगला आहे, साखर उतारा चांगला आहे. आणि या ठिकाणापासून आम्ही आज सुरुवात केलेली आहे. उद्या आम्ही सांगलीला अशीच पत्रकार परिषद घेणार आहे, परवा लातूरला जाणार आहे, त्याच्यानंतर नांदेडला जाणार आहे. आणि 4-5 जिल्ह्याचा हा दौरा झाल्यानंतर पुन्हा 2 दिवस विश्रांती घेऊन पुन्हा आम्ही 8 दिवस दुसरा दौरा ऊस पट्ट्यामध्ये सुरू करणार आहे. महाराष्ट्रभर याची जनजागरण करून हे जे काही आतापर्यंत तुम्ही डिस्टिलरी झाले की भाव मिळेल, देशी दारू झाले की भाव मिळेल, इथेनॉल झाले की भाव मिळेल, आम्ही ऐकत आलो. पण हे सगळे खुळखुळे आता संपलेले आहेत. आता तुम्ही पुन्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा खुळखुळा काढलाय. भाव तुम्ही आम्हाला 5000 रुपये द्या, नसेल तर 2 साखर कारखान्यामध्ये अंतराचे रद्द करा. ही भूमिका आमची आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.